त्यानंतर आपल्या मालवणकर मॅडम आपल्यासमोर आपलं मनोगत व्यक्त करतील. मी हॅलो. त्यांना विनंती करतो. हॅलो. एक आत्ताच एक गुरुपौर्णिमेला एका विद्यार्थ्याने मेसेज टाकला होता आणि त्याच्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह आणि प्रश्नचिन्ह सॉरी माझं औषध घ्यायची वेळ झाली. विद्यार्थ्याने एक मेसेज टाकला होता, फार म्हणजे त्याच्या मला कल्पकतेची कमाल वाटली. उद्गारवाचक चिन्ह आणि प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह वाकलेलं आहे, उद्गारवाचक चिन्ह उलट आहे आणि त्याच्या पायाशी प्रश्नचिन्हाचा जे पॉईंट आहे तो टेकवलेला आहे. आणि त्यांनी म्हटलं आहे की ज्या उद्गारवाचक चिन्हाच्या पायाशी प्रश्नचिन्ह, काहीतरी वेगळा शब्द आहे, प्रश्नचिन्ह नतमस्तक झालेलं आहे, ते उद्गारवाचक चिन्ह म्हणजे गुरु. अर्थात गुरु म्हटल्यानंतर उद्गारवाचक म्हणजे बोलणार आणि प्रश्न तुमच्या मनात जेव्हा तुम्ही शाळेत येता तेव्हा असंख्य प्रश्न असतात आणि त्याची उत्तरं देण्यासाठी उद्गारवाचक चिन्हाची बोलणाऱ्या व्यक्तीची गरज आहे. आणि तो गुरु म्हणजे जर उद्गारवाचक चिन्ह म्हणजे जर आम्ही असू तर तुम्हाला आशीर्वाद देणं हे क्रमप्राप्त आहे. आणि आशीर्वाद देताना केवळ दीर्घायुष्य व्हा, यशस्वी व्हा म्हणण्यापेक्षा दीर्घायुरारोग्य लाभो असं म्हणायला मला आवडेल. दीर्घायुष्य नुसतं नको तर आरोग्य संपन्न दीर्घायुष्य पाहिजे. हो, पण हुरळून जाऊ नका. नुसत्या आशीर्वादाने काही होणार नाही. कारण आशीर्वाद फक्त आम्ही डोक्यावर हात ठेवून देऊ, पण त्यासाठी प्रयत्न तुम्हालाच करायला पाहिजे. आणि ते प्रयत्न म्हणजे नित्य व्यायाम. आणि यासाठी आयुर्वेदाकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये जी दिनचर्या दिलेली आहे ती अंगीकारण्याचा प्रयत्न करा. दीर्घायुष्य मिळवण्यासाठी योगा आणि प्राणायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. फक्त 15 मिनटं प्रत्येकाने सकाळच्या वेळ उठल्याबरोबर दिली तर तुमचं आरोग्य टिकून राहील चांगल्या प्रकारे. खाण्यापिण्याची गोष्ट, बर्गर, पिझ्झा हे बंद करा आणि आपला डोसा, इडली याच्याकडे वळा. अर्थात आता तुम्ही ज्या वयाचे आहात त्या वयाचे आम्ही तुम्हाला शिकवताना होतो. बरोबर आहे? 94 ते आता 24 म्हटलं तर 30 वर्ष झाली. 30 वर्ष मागे जाऊन मी आता 79 वर्षाची आहे. तर हे आरोग्य टिकवणं फक्त आपल्या हातात आहे. त्याच्यासाठी दुसरं कोणी काहीही करणार नाही. विशेषतः मुलींना मला सांगावंसं वाटतं की घर संसार सगळं सांभाळून स्वतःसाठी 15 मिनटं काढण्याचा प्रयत्न करा. तरच तुम्ही शेवटी कोणावरही अवलंबून न राहता आपल्या दास मॅडमसारखं अत्यंत निरोगी आयुष्य जगाल. आणि दुसरं, इच्छाशक्ती चांगली पाहिजे आपली. त्यासाठी मन आनंदी असलं पाहिजे. मन आनंदी असलं तर आपण काहीतरी छंद जोपासला पाहिजे तो ठेवण्यासाठी. आणि मन आनंदी असलं तर आपण माणसं जोडू शकतो, कारण आनंद आपण वाटू शकतो. आनंद वाटण्याने द्विगुणित होतो. तो आनंद वाटण्यासाठी आपल्या आजूबाजूला जर माणसं असावी लागतात. वस्तूंचा संग्रह करणे सोपं आहे, पण माणसांचा संग्रह करणं कठीण आहे.
जाधव ना? आणि ज्याच्याकडे माणसांचा संग्रह जास्त तो खरा श्रीमंत. पैसा किती असू दे तुम्हाला, आणि तुम्हाला जर कोणी मित्रच नसतील तर काय उपयोग त्या तुमच्या पैशाचा, आणि तुम्ही कुढत मनानेच राहणार. म्हणून सदैव आनंदी राहण्यासाठी आनंद वाटा, आनंद मिळवा. आणि जर तुम्हाला वाटलं म्हणजे वेळ मिळाला तर समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो, त्या कुठल्या तरी एका सामाजिक बांधिलकीला बांधून घ्या आणि प्रयत्न करा की समाजाशी संलग्न राहण्याचा. दुसरं म्हणजे विद्यार्थी दशेत असताना बऱ्याच गोष्टी आपण अशा तशाच सोडलेल्या असतो. जसजसं वय मोठं होत जातं तसतसं त्याच्याबद्दल नवीन नवीन गोष्टी तुम्हाला अनुभवाने वेगवेगळ्या येतात, शिकता तुम्ही. आणि या वेळेला आपल्याला इथे जे तुम्ही सगळे एकत्र झाला आहेत, हे टेक्नॉलॉजीचं हे काम आहे. व्हॉट्सॲपमुळे सगळं जग जवळ आलेलं आहे. सगळे एकमेकांना शोधून काढतात गुगलवरून. गुगल सर्च केल्यावर कोण ना कोण आपला मित्रमैत्रिणी भेटतातच. म्हणून आनंदी राहा, दीर्घायुष्य राहा, दुसऱ्याला आनंद देत राहा, तर तुम्हालाही आनंद मिळणार. आणि सदैव सुखी राहा, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, ही दीर्घायुरारोग्य लाभो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. आपले अनमोल शब्द आपण इथे मांडलेत. आमचे समाधान होत नाही आहे. मी माझा पत्ता राम थोरात याला फॉरवर्ड केलेला आहे. तुम्ही ग्रुप जर तुमचा असेल तर तो तुम्हाला मिळेल. तुम्ही केव्हाही माझ्या घरी या आणि मला ते तुम्हाला खूप गप्पा मारायला आवडेल. माझ्याकडे वाकचवडे, नितीन, नामदेव हे सगळेजण येऊन गेलेले आहेत, येतात दर गुरुपौर्णिमेला, आणि त्यामुळे मला त्यांना भेटायला खूप आवडतं विद्यार्थी माझे आले का. आणि एक विनंती, काहीही गिफ्ट आणायची नाही, फक्त एक रोपटं घेऊन यायचं. छान छान छान. आणि ते मला पाहिजेच. थँक्यू. ये है हमारी मालवनकर मिस, जी हाँ, जिन्हें हम आदरणीय मालवनकर टीचर भी कहते हैं. इनके विचार देखकर माँ जैसा प्रतीत होता है. क्या आप यकीन कर सकते हैं कि 31 साल के बाद ये अपने स्टूडेंट्स को मिली हैं, और देखो कितना सत्कार, कितना प्यार भरा ये दिल लेकर आई है. इनके विचार तो आपने सुने हैं. इनके दरवाजे अपने पुराने स्टूडेंट्स के लिए हमेशा खुले हैं, और उनके लिए ये समय बिताने के लिए उनके साथ गप्पे मारने को तैयार हैं. कितना बड़ा दिल है इनका. देखिए इनके चेहरे पे जो मासूमियत, जो भोलापन, जो प्यार, ये है, ये कमाई है. ये ज्ञान बांटकर भगवान ने, विधाता ने इन्हें और ऐसे चेहरे पे जो नूर दिया है, जो चेहरे पे इनके जो चमक है, वो इनकी कमाई है. देखिए इनके पास वो दौलत है जो पैसे से ख़रीदी नहीं जा सकती. और दौलत का कारण भी है, आज 31 साल के बाद, इतनी उम्र की ये हो चुकी हैं, 31 साल बाद अपने एसएससी के स्टूडेंट्स को मिली है और घर से बना के लाई हैं ममता. ये ममता की टिकिया, ये किसी सोने की टिकिया से कम नहीं है. यकीन मानिए, इसकी कीमत आप कौड़ियों में अदा नहीं कर सकते. ये जिन्होंने खाई है उन्हें उसका स्वाद पता है. हमने खाई है, हमने चखी है इनके हाथ की बनी ये सोने की चक्की. आज स्टूडेंट धन्य हो गए. इनके चरणों की धूल, इनके चरण का अमृत पिया जाए तो भी कम है. देखिए हर एक को प्यार से, जैसे मुंह में डाल रही हो माँ की तरह, जैसे एक पंछी अपने बच्चों के मुंह में निवाला डालता है, इसी तरह एक एक स्टूडेंट के पास बिना किसी भेदभाव, बिना किसी ऊंच नीच का भाव रखे, हर एक को सामने से अपने हाथ से, और हर एक के पास ढूंढ के
ढूंढ ढूंढ के, एक एक बिना किसी से चूके, कोई रह तो नहीं गया इन आँखों से, ढूंढते ढूंढते हर एक के पास जाके उनके टेबल पर कोई खा रहा है तो उन्हें अपने पास बुलाने की बजाय खुद देखिए चल कर जा रही है। कोई भी वंचित नहीं रह जाए, ये इनकी ममता, इनकी करुणा, इनका प्यार। देखिए ये सब इन्होंने 31 साल पहले सब बच्चों को बांटा था और आज ये स्टूडेंट्स भिन्न भिन्न ठिकानों पर, ऊंचे ऊंचे पदों पर, अच्छे अच्छे मकाम पर, इनके इस आशीर्वाद के रूप में जो इन्होंने ज्ञान बांटा है, इन्होंने जो अपना आशीर्वाद दिया है ज्ञान के रूप में और अपनी करुणा से, अपने नेत्र से जो प्यार बांटा है, देखिए इनके चेहरे पे वो इस उम्र में जो मासूमियत है, जो भोलापन है, जो तेज है, वो किसी दौलत से खरीदा नहीं जा सकता। देखिए दिल से ये ममता आज भी लुटा रही है। इनके पास है वो धन तो लुटा रही है ना, क्या दूसरा कोई दे सकता है ये धन? धन होना भी तो चाहिए, कुछ कमाई भी तो होनी चाहिए। देखिए आज ये स्टूडेंट्स किस किस पदों पर, कहाँ कहाँ इनका नाम रोशन कर रहे हैं, इनके आशीर्वाद से फल फूल रहे हैं। सबके बीच में खुशी आज जो है इनके यशस्वी होने में, इनमें इन मालवनकर मिस का भी हाथ है, साथ है, ज्ञान है, ममता है और ये करुणा है। देखिए खुशी से बांटना अलग है। क्या बात है, क्या बात है।